नालायक पोराचा बाप व्हायचे आपल्याला काय हौस होती का? आता मुलगा तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आपण रात्रंदिवस कष्ट करायचे आणि या नालायकाने कचा कचा क्वाटरी प्यायचा कोणता बाप सहन करील? पण तुम्हाला बापा लोकांना सांगून ठेवतो, पोरं बिघडले याला सरकार जबाबदार नाही, याला शाळा जबाबदार नाही, याला गुरुजी जबाबदार नाही, याला आईबाप जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? कशाला या नालायकांना 70,000ची पल्सर पाहिजे, 10चा मोबाईल पाहिजे? चांगले रिपीट करा बरं. चांगले हे 10वी 12वीचे पुढचे टोनगे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हाना बरं. नाही वळवळ बंद झाली यांची तर काय? यांना आलाय माज, यांना सगळं मिळतंय, सगळं मिळतंय फुकट. इयर आहे ती, मोटर आहे ती, पाईपलाईन आहे ती, शाळा आहे ती. नालायकांना उत आला. यांनी 70ची पल्सर घ्यायची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बायात बूट. महाराज हे आपण एवढे बसलोय ना, ते महाराज मंडळी बिंडळी, आपण फुकट बोलत नाही. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता. रूळ होता, रूळ. रूळ म्हणजे काय? अशी छडी बिडी नव्हती. आणि जनावरांनी गुरुजी हानीत होता. अरे आपला बाप भाटक्या धोत्रातला होता, पण गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. हा, 9वार साडीतली आई होती, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पण गुरुजीला म्हणायची, भाऊ आम्हाला नाही जमलं, पण माझ्या पोराला थोडंफार का होईना पण शिकव. तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती, धाक होता. शाळेत ज्या पोऱ्या गेला नाही तो संध्याकाळी बापा पुढे येणारच नाही, मिळालाच तो. हा हा, तेव्हा आपण लहानपणी रुसलो तर आई बापा म्हणायचे आपाप जेवण. सगळ्यात कौतुक करावं ते अन्नदान घालणाराचं. काय मत आहे तुमचं? कारण आजही तुम्ही शेतकऱ्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन, पण घालणार. तोय बी पंगत साधी नाही घालीत, पाहुण्या रावळ्याला फोन करणार, पंगत आहे बरं का आमच्या घरी या. याला दानशूर म्हणतात, याला दानशूर म्हणतात. एक सप्त्यात पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं ते गरीबाचं. श्रीमंत कधी घालती नाही, श्रीमंताचा विषय नाही. आजही दान धर्म गरीबच करतोय. आजही गरीब आहे घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजित. 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरानी येईन. शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे.